विराजने चहा प्यायचं सोडून चहा सांडून टाकला. आज सकाळ सकाळ थंडी पण भरपूर होती. आपण पण रानात चाललो होतो. आपलं पण कांदा काढायचं काम चालू होतं. आपल्याला कॉलेजला जायला उशीर झाला होता. शेतामध्ये प्रकाश पण भेटला, त्याचं पण काम चालू होतं. मोटर चालू करून त्याला कांदा भिजवायचा होता. त्याच्यानंतर घरी आलो. सागरला पण आला होता तोपर्यंत, कारण आम्हाला जायचं होतं कॉलेजमध्ये. आधीच उशीर झाला होता. गाडीला पण पेट्रोल पाजलं आणि निघालो पुढच्या दिशेने. लवकर लवकर जायचं होतं कारण आपल्याला कॉलेजला जायला झाला होता उशीर. कॉलेजमध्ये पण पोहोचलो. कॉलेजमध्ये घेतलं आपण लवकर लवकर काम उरकून. त्याच्यानंतर आपल्याला जाता जाता प्रसाद पण भेटला. विराजला चहा प्यायचा होता. त्याने चहा प्यायचं सोडून सागरचा चहा सांडून टाकला. दुसऱ्याचा चहा सांडवला आणि स्वतः आता हसत हसत चहा पित होता. सागर शेठ पण एवढे बिझी होते, पण आपल्याला काही विसरत नाही ते कधी. विराजला जायचं होतं पुण्याला, त्याला पण केलं बाय बाय. आणि सागर शेठला म्हणलं चला आपण पण जाऊ आपल्या घरी, कारण आपल्याला जायचं होतं कांद्याची गाडी भरायला. आपल्याला झाला होता उशीर. घरी आलो तर सागर करण सगळे गोण्याशी होते, कारण आपल्याला झाला होता उशीर. आम्ही पण निघालो पुढं मार्केटच्या दिशेने, कारण आपल्याला पण भरपूर उशीर झाला होता मार्केटला पण जायला.